केळफूल आलेलं आहे आणि आता आपण ते काढणार आणि चांगली ताज्या केळफुलाची अशी भाजी करणार. हे बघा, अगदी दारातलं केळफूल आहे. हा सुंदरपैकी केळफूल आहे. आता आपण हे घरात नेऊया, सोलूया आणि मग आपण याची भाजी करूया. केळफुलाचे विविध प्रकार करता येतात. मागे मी कटलेट पण दाखवलेली आहेत, भाजी एक प्रकारची दाखवले. आता आणखीन वेगळ्या प्रकारानं भाजी दाखवणार आहे. खूप प्रकार त्याचे करता येतात. आता आपण सोलून दाखवते तुम्हाला. आपण हे आता केळफूल सोलायचं कसं हे बघणार पहिल्यांदा. तेच तर काम ह्याचं महत्त्वाचं आहे. हे असं घ्यायचं, असंच शक्यतो हातात घ्यायचं. त्यानंतर वरून असं हात फिरवायचा म्हणजे हे सगळं मोकळं होतं. हे बघा. आणि मग यातला हा जाडा देठ असतो तो काढायचा आणि हे एक पाकळी असते, टणक असते जरा, ती काढायची. असं आपण केळफूल सगळं आता सोलून घेणार आहोत. ते सोललं की मग नंतर असं बारीक चिरायचं. आपण जशा बाकीच्या भाज्या चिरतो तसंच ते चिरायचं. पण आधी हे सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिरायचं आहे. हे मी केळफूल तुम्हाला सोलून दाखवलं होतं कसं सोलायचं. नंतर हे आता मी चिरून घेतलं आहे बारीक. त्यानंतर हे केळफूल त्याला राप येतो, म्हणजे असंच जर सोलून चिरून ठेवलं तर त्याला असं काळं पडतं. म्हणून हे अगदी जरासं ताक घालून पातळ, अगदी थोडंसं ताक घातलेलं आहे, किती 2 चमचे पाण्यात ताक घालून असं ठेवलेलं आहे. म्हणजे ते काळं पडत नाही बघा, स्वच्छ राहतं, नाही तर ते काळं पडतं असं. आणि आता आपण हे केळफूल चिरून घेतलं आहे, त्यामध्ये मी हरभरे घालणार आहे. हरभऱ्याने ही भाजी खूप छान लागते. तर हरभरे घातले तर ते हरभरे आणि केळफूल पटकन शिजतं आणि हरभरे शिजत नाहीत. त्याच्यामुळे मी हरभरे आधी वाफवून घेते. ते बघा छान शिजलेले आहेत हरभरे, एकदम मस्त असे. त्यानंतर फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, जिऱ्याची पावडर, गूळ, गोडा मसाला आणि हे सुकी मिरचीची मी वरून फोडणी देणार आहे म्हणून सुकी मिरची घेतली आहे. तिखट घालणारच आहे पण सुकी मिरचीची फोडणी वरून घालणार आहे. म्हणजे अंखीन भाजी खमंग लागते. सुकी मिरची आणि हिंग अशी वरून फोडणी घालणार आहे. आत्ता मी फोडणी घालणार आहे पण ती थोडी घालणार आहे. त्याच्यात हे तेल टाकते पण आत्ता थोडी घालणार आहे फोडणी. त्यावर मोहरी घालते, चमचाभर मोहरी, त्यानंतर जिरं, त्यानंतर आता मी पहिलं काय टाकणार आहे तर हरभरे टाकणार आहे. हरभरे टाकले. हळद जळू नये म्हणून मी वरती घालते हळद. काही वेळा ते फोडणी जर जास्त तापली असली तर हळद जळते म्हणून नंतर घालायची. आणि वर आता हिंग घालते. या भाजीला हिंगाची फोडणी चांगली लागते. सुद्धा विविध प्रकारानं करता येते. डाळ मेथी घालून सुद्धा छान होते भाजी, ती पण एकदा तुम्हाला मी दाखवणार आहे. ह्याची मी फोडणीला टाकते. भाजी चांगली ढवळून घेऊया म्हणजे सगळीकडे हळद हिंग सगळं लागेल. हरभरे आपले शिजलेले आहेत पण केळफूल शिजण्यासाठी आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवणार आहे. म्हणजे हे 10 मिनटं चांगलं शिजत ठेवणार आहे की आपली भाजी व्यवस्थित शिजेल. ठेवलं होतं ते हरभराही शिजलेला आहे आणि भाजी ही आपली चांगली शिजलेली आहे. आता आपण त्यावर मीठ तिखट सगळं घालणार आहोत आणि परत ठेवणार आहोत शिजत. जिरा पावडर थोडीशी घातली. नंतर हा गोडा मसाला 1 चमचाभर, गूळ, मीठ चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. वरून थोडी फोडणी देणार आहे पण ती खमंगपणासाठी म्हणून फोडणी देणार आहे. ही भाजी खमंग लागण्यासाठी म्हणून वरून फोडणी. आता हे आपलं मसाले घालून झाले आहेत. आता परत मी झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे की आपली भाजी ही तयार आहे. ठेवणार आहे.
की आपलं सगळं हे मसाला आत मुरेल. आपली भाजी शिजून तयार आहे. 2 मिनटात आपण ती आता उतरणार खाली. तडका देणार जरा सुक्या मिरचीचा, म्हणजे आणखीन त्याला खमंगपणा येतो. त्याच्या मी तळून घेणार आहे. खमंग अशा तळून घ्यायच्या आणि मग ते चुरून लावायच्या. चांगली लागते फोडणी. लसणीची पण फोडणी चांगली लागते, पण डाळ मेथी घातली असेल तर लसणीची फोडणी द्यायची. ती अतिशय सुंदर लागते. ती पण एकदा दाखवीन करून. हे बघा, अशी खमंग मिरची तळून घ्यायची आणि मग ती चुरून लावायची. मिरचीचा खमंगपणा भाजीला छान येतो. आणि परत मी जरा गरम झालं, जास्त जरा गार झालं की मोहरी टाकणार आहे. सुद्धा ह्याला भाजीला छान लागते जरा जास्त असली की. त्यावर हिंग टाकणार. हिंग भाजीला व्यवस्थित लागतो. या किंचित रंगासाठी हळद आणि फोडणीत हळद टाकली की खमंगपणा येतो त्याला. भाजी झालेली आहे तर मी सर्व करते. सुंदर लागते ही भाजी. अतिशय पौष्टिक अशी दारातल्या केळफुलाची भाजी आहे. नंतर लावता येते वरून. आता मी वरून तुम्हाला घालून दाखवते. ही अशी सुंदर खमंग. हा हा हा, सुंदर वास. खोबरं ह्याला भरपूर चालतं, चांगलं लागतं. कोथिंबीर अशी ही आपली हरभरा घालून केलेली केळफुलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही भाजी होते आणि खूप छान लागते. ही भाजी पौष्टिकही आहे. ही भाजी अगदी दारातलं केळफूल काढून आणून केलेली आहे. मी आमच्या दारातलेच केळफुलाची केलेली आहे. आता मी ते कसं शोधलं, काय 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 कृती केली ते तुम्ही नीट बघा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.